नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण स्वानंदी आता इकडे राजवाड्यांच्या घरी आलेली आहे. खरं तर आधिराच्या घरात गेलेली आहे. तिथं आधिराला सगळे प्रेमाने वागत आहेत, पण स्वानंदी या घरात आलेली आहे. तर स्वानंदीच्या विरोधात नुसती कटकारस्थानं चालू आहेत. त्याचबरोबर समर सुद्धा तिच्याशी नीट बोलत नाहीये. आजीच्या मनात गैरसमज झालेले आहेत, त्यामुळे आजीचं स्वानंदीच्या बाजूने बोलणं आहे, पण जे स्वानंदी आणि आजीमध्ये नातं झालेलं होतं ते नातं आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. त्यामुळे आजी सुद्धा स्वानंदीवरती नाराज आहे. तर या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता स्वानंदी घरी आलेली आहे. ती कशा पद्धतीने सर्वांचं मन जिंकते, नक्की काय करते, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी करते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्याच दिवशी स्वानंदीने एक जबरदस्त गोष्ट केलेली आहे आणि त्यामुळं समर आणि आजी दोघंही खुश झालेले आहेत. म्हणजेच प्रेमाचा मार्ग, नवऱ्याच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा बनवलेल्या जेवणातून जातो. ती गोष्ट म्हणजे पोटातून जातो, ती गोष्ट इथे खरी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आजच्या या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे समर आणि स्वानंदी यांचा गृहप्रवेश झालेला आहे. आजी सांगत असते की स्वानंदी, एकदा का सत्यनारायणाची पूजा झाली की मग तू समरच्या रूममध्ये राहायला जाशील, तोपर्यंत तू दुसऱ्या रूममध्ये थांबायचं आहे. तेव्हा स्वानंदी शांतच असते. सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. तेव्हा समर आणि स्वानंदी दोघं हॉलमध्ये आहेत. तेव्हा मात्र इकडे समर आणि स्वानंदी, समर म्हणतो की हे लग्न मी आधिराच्या हट्टासाठी केलेलं आहे, आधिराच्या सुखासाठी केलेलं आहे. या लग्नामध्ये मला दुसऱ्या कोणत्याही गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाही. त्यामुळे तुम्हीही लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला वाटत असेल संसार वगैरे तर त्या गोष्टी होणार नाहीत. कसं आहे, तडजोड म्हणून त्या दोघांनी आधी हा निर्णय घेतलेलाच होता. आता स्वानंदीला तर ह्या गोष्टी पाठ झालेल्या आहेत, तरीही समर सांगत असतो. आता इकडे स्वानंदी म्हणजे सरपोतदारांच्या घरी खूप छान असं चालू आहे. बाबांनी आणि त्याचबरोबर सुशने छान असं प्लॅनिंग केलेलं आहे. ते म्हणजे लग्नानंतरचे जे खेळ असतात ते अंगठी शोधण्याचा खेळ, त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी करायचं त्यांनी ठरवलेलं असतं आणि ते खेळ सुरू झालेले असतात. इकडे आधिराला खूप मजा येत असते. मग अंगठी शोधण्याच्या खेळामध्ये ते एक मोठा बाउल घेतला जातो, एक भांडं असतं, त्याच्यामध्ये पाणी, गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या जातात आणि मग आधिरा आणि रोहनला अंगठी शोधायला सांगितली जाते आणि अंगठी शोधते ती आधिरा. तेव्हा मात्र आधिरा खूप खुश होते. म्हणजे फायनली आधिराचा हा जो संसार आहे छान पद्धतीने सुरू आहे. आधिरासुद्धा आपल्या कुटुंबाला छान अशी समजून घेत आहे. तेव्हा मंदा मात्र काहीतरी कुरघोड्या काढायचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळेजण जेव्हा तिथं आहेत तेव्हा मात्र आता सगळे सुखात आहेत, सगळ्या गोष्टी छान पद्धतीने घडत आहेत. तरीही इकडे मंदा काही ना काही चुका काढण्याचा प्रयत्न करत असते. कारण आधिराला या गोष्टी खूप आवडतात. बाकी तिला काहीच येत नाही, तिला स्वयंपाक बनवता येत नाही, काहीच बनवता येत नाही, हे मात्र तिला चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा पाहत असतो तेव्हा मात्र इकडे हे सगळं घडत आहे. पण इकडे आता राजवाड्यांच्या घरी मात्र वेगळंच सुरू आहे. सकाळी स्वानंदी उठलेली आहे, छान तयार झाली आहे, पूजा केलेली आहे आणि इकडे आजी त्याचबरोबर समर बाहेर येतात आणि पाहतात तर काय, मल्लिका वगैरे हॉलमध्ये बसलेले असतात. तर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र समरच्या तोंडावरती 12 वाजलेलेच असतात. त्याच्या कामाची सुरुवात झालेली असते. इकडे आता आधिराला सांगितलं जातं की सगळ्यांसाठी गोडाचा पदार्थ बनवायचा आहे. आधिराला काही ते कळत नसतं. एकतर ते किचन तिच्यासाठी नवीन आहे म्हणण्यापेक्षा ती किचनमध्येच कधी गेलेली नाही आहे, तिला कोणत्याच गोष्टी माहीत नाही आहेत. तिच्या आईनं कधी काय बनवलेलं नाही तर तिनं काय बनवण्याचा प्रश्नच येत नसतो. तेव्हा मात्र इकडे आता रोहन तिच्या मदतीला जातो आणि रोहन तिची छान अशी मदत करत असतो, तिला दाखवत असतो की कसं बनवायचं आहे, काय बनवायचं आहे आणि त्यासोबतच रोहन हे सगळं तिला सांगत आहे. पण आधिराकडून चुका होत असतात. मंदा लगेचच बोलत असते की हे सगळं काय आहे, आता काय करायचं. आणि मग आधिरा मात्र आता तिथं आलेली असते आणि आधिरा पाहते तेव्हा आधिरालाही खरं तर धक्का बसलेला असतो. कारण कितीही काहीही झालं तरीही आधिरा ही सासरवाशी नाही, या घरात ती आलेली आहे आणि या घराला समजून घेत या सगळ्या गोष्टी बनवत ती पुढं येणार आहे. इकडे समर उठलेला असतो आणि समर म्हणत असतो की माझा नाश्ता, माझ्यासाठी जे काय तयारी अजून कसं काय झालेलं नाही, असं तो त्यांच्या घरातली रोहिणी वगैरे जे मेड आहेत त्यांना विचारू लागतो. तेव्हा ते सांगतात की हो, नाश्ता तयार आहे. स्वानंदीने सर्वांसाठी गोड पदार्थ बनवलेला असतो. कारण आजीने तिला सांगितलेलं असतं की पहिल्यांदा जेव्हा किचनमध्ये तू जाशील या घरामध्ये
तेव्हा तू किचनमध्ये गोडाचा पदार्थ बनव. ती गोष्ट स्वानंदीने लक्षात ठेवलेली असते आणि समरला गोड खायला आवडतं, त्यामुळं स्वानंदीने खूप छान अशी खीर बनवलेली असते सर्वांसाठी. त्याचबरोबर नाश्ताही तिने वेगवेगळ्या पद्धतीचा बनवलेला असतो. आणि मग स्वानंदी जेव्हा पूजा करत असते आणि त्याचबरोबर हे सगळं झालेलं असतं, तेव्हा मात्र आता मल्लिका वेगवेगळे डाव चालूच असतात. कारण आता स्वानंदी या सगळ्यांचं मन जिंकणार की काय अशी भीती वाटत असते. आणि स्वानंदी आता सगळ्यांसाठी जेवण नाश्ता घेऊन टेबलवरती येत असते, सांगत असते त्यांच्या घरातले मेड आहेत त्यांना. तेव्हा मात्र तिचा पाय घसरतो आणि समर तिला सावरतो. म्हणजे कितीही काही झालं तरी समरच्या मनात राग जरी असला तरीही स्वानंदीची काळजी करायला समर मागे पुढे पाहत नाही. तेव्हा मात्र आजीला खूप बरं वाटतं. आणि हे सगळं मल्लिकाने केलेलं असतं आणि तिची मात्र वाट लागलेली असते. त्यानंतर स्वानंदी जाते किचनमधून खीर घेऊन येणार असते. तेवढ्यातच मल्लिका तिथं जाते आणि त्या खिरीमध्ये ऑलरेडी तिने मीठ मिक्स केलेलं असतं आणि ती ढवळत असते. तेव्हा स्वानंदी तिथे येते आणि म्हणते, हे सगळं काय करताय तुम्ही? आणि तेव्हा ती म्हणते, मी काहीच नाही केलेलं. स्वानंदी म्हणते की आत्ताच मी देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. आणि सगळ्यांसाठी स्वानंदीने ऑलरेडी खीर काढून ठेवलेली असते, त्यामुळे मीठ मिसळलेली खीर तशीच असते. आणि मग स्वानंदी त्यांच्या घरातले जे मेड आहेत त्यांच्याकडे नाश्ता पाठवत असते. सगळ्यांसाठी तिने छान असे थालपीठ बनवलेले असतात, त्याचबरोबर खीर बनवलेली असते. आणि इकडे मल्लिका म्हणत असते की मला हे सगळं नको आहे, मला सॅलड हवं आहे, मी जे नेहमी खात असते ते ब्रोकोलीचं सॅलड हवं आहे. तेव्हा ती जे म्हणत आहे ते ती घरातले मेड आहे ते बनवून देत असतात. आजी म्हणत असते की काय चाललंय तुझं, एवढं छान बनवलं आहे ते तुला खायचं नाही आणि आज तुला डाएट करायचं आहे का? आणि मग स्वानंदीने मल्लिकाला रंगे हात पकडलेलं असतं, तिला विचारलेलं असतं की तुम्ही हे सगळं काय करताय आणि कशासाठी करताय हे मला चांगलंच माहिती आहे, कारण माझ्याकडून चुका घडतच नाही आहेत, पण मला प्रत्येक वेळेस असं का जाणवतं की मी चुकते. तर त्याचं कारण मला आज कळेल आहे. हे सगळं करणाऱ्या तुम्ही आहात. अपशकुन झाला ही प्रत्येक वेळेस तुम्हाला बोंबाबोंब करायची असते, असं स्वानंदी तिला चांगलंच ऐकवते. तेव्हा मात्र मल्लिका त्या नोकराकडे येते आणि म्हणते की तुला कळत नाही आहे, तू काय करतोस हे सगळं? आणि मल्लिका हे सगळं मुद्दामून करत असते. आणि आता मात्र स्वानंदीला खूप राग आलेला असतो. स्वानंदी भयानक चिडलेली असते आणि स्वानंदी म्हणते की बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता नाही. इकडे स्वानंदी ती खीर तिनं ऑलरेडी एका भांड्यात काढून ठेवलेली असते. ती खीर, थालपीठ हे सगळं घेऊन ती डायनिंग टेबलवरती येते आणि समर आणि आजींना ती जेवायला म्हणजे तिथे नाश्त्यासाठी देते. तेव्हा समर सुरुवातीला नाही म्हणत असतो, पण आजी म्हणतात की अरे तुझ्या बायकोने आज पहिल्यांदा घरात काहीतरी बनवलेलं आहे, तर तू ते खा आणि बघ तुला कसं वाटतंय ते, कारण तो शकुन असतो, त्यानंतर तिला शकुनाचे पैसे आपल्याला द्यावे लागतील. तेव्हा समर आजी दोघंही खातात तेव्हा खूप इम्प्रेस होतात. आजींना समरला आता जायफळाची एलर्जी आहे ही गोष्ट स्वानंदीला चांगलीच माहिती आहे. स्वानंदीला माहिती असतं की पुन्हा काहीतरी राडा होऊ शकतो, म्हणून तिने काळजी घेतलेली असते. तेव्हा समर खीर खाणार असतो, तेवढ्यात तो म्हणतो की याच्यात जायफळ असेल ना? तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही, तुमच्यासाठी स्पेशल खीर बनवलेली आहे, त्यात मी जायफळ टाकलेलं नाही, असं म्हणत स्वानंदी त्याला ती खीर खायला देते. आणि इकडे खिरीचा एक चमचा खाल्ल्यानंतर समरच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज झालेले असतात, पण समरला मात्र ते दाखवून द्यायचं नसतं. तेव्हा आजी म्हणतात, का रे पेंटा, कशी लागते खीर? आजींना तर खीर खूप आवडलेली असते. आणि त्याचबरोबर गरमागरम थालपीठसुद्धा स्वानंदीने सर्वांसाठी आणलेलं असतं. आणि त्याचवेळी समरला जेव्हा या गोष्टी कळतात, हे सगळं मीठ टाकलेली खीर किचनमध्ये दिसते, तेव्हा समर म्हणतो की हे सगळं काय आहे? तेव्हा स्वानंदी म्हणते की हे सगळं काकूंनी केलेलं आहे, काकूंनीच त्या खिरीमध्ये मीठ टाकलेलं होतं आणि त्यांनी जाणून बुजून हे सगळं केलेलं आहे, असं स्वानंदी इकडे समरच्या समोर आणते. तेव्हा मात्र समरला खूप राग आलेला असतो आणि समर चांगलाच मल्लिकावरती भडकतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.